नाही, महानगरपालिकांनी जी निविदा काढली होती मिठी नदीचे शील्ड काढण्यासाठी ते लई उशिरात ते काढली त्यांनी, कारण त्याला माहीत होता की जे मिठी नदीचे लोक जे कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा अधिकारी आहे त्यांच्यावर FIR दर्ज झालेली आहे आणि त्याची चौकशी चालू आहे. तर आमचा हे प्रश्न होता की तुम्ही ते कशाला उशीर झाला हे निविदा काढण्यासाठी, आणि जे निविदा घेतलेले आहे ते ठेकेदारांनी त्यांच्याकडे कुठलाही अनुभव मिठी नदीच्या गाळ काढण्याचा आहे नाही. म्हणजे मिठी नदीच्या गाळ काढण्यासाठी ॲडव्हान्स मशिनरीची आवश्यकता आहे. ते म्हणतात लाँग बूम पोकलेन मशीन, त्याच्यानंतर टस्कर मशीन, ते वरच्या फ्लोटिंग मटेरियल काढतात आणि त्याच्यानंतर शील्ड पुशर म्हणजे ते शील्ड पुश करून ते गाळ काढतात आणि ते गाळ काढतात. त्यामुळे आपल्याला असं सांगायचं आहे की या विषयावर तुम्ही लक्षात घ्यावा. स्वतः महापौरांनी आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही स्वतः लक्षात काढा, आणि स्टँडिंग कमिटीमध्ये पण आम्ही हे सूचना मांडली होती आणि असं म्हणणं होतं की प्रत्येक आठवडा तुम्ही काय गाळ काढला आणि कुठे टाकला त्याच्या संपूर्ण माहिती स्टँडिंग कमिटीचे पटलवर तुम्ही आणा, आणि त्याच्यानंतर जर महानगरपालिका होणार ते पहिली महानगरपालिकामध्ये पण तुम्ही मिठी नदी किंवा मोठे नाले सफाईचे लहान नाले सफाईचे जे गाळ काढत आहे त्याला तुम्ही किती काढले काय काढले त्याच्या सगळ्या माहिती तुम्ही स्टँडिंग कमिटी किंवा महानगरपालिका दोन्ही जागा मांडा त्याला. आणि आम्ही महापौरांनी आणि स्टँडिंग कमिटी चेअरमॅनना विनंती केलेली आहे की तुम्ही पण मिठी नदी किंवा मोठे नालेवर साफसफाईचे जे काम चालू आहे त्याचं निरीक्षण करण्यासाठी या आणि आम्हाला पण सांगा, आम्ही पण सोबत येतो. एक प्रकरण आलेलं आहे पालिकेसमोर, ते म्हणजे की SW विभागामध्ये काही कंत्राटर टेंडर काढण्यात आली होती, पण त्याला सेकंड बिडरला जे ती सहमती दिली होती, पण आता नव्या आयुक्तांनी ही सगळी टेंडर जे ती थांबवलेली, त्यामुळे जुन्या उपायुक्त आणि नव्या आयुक्तांमध्ये इगो क्लॅशेस झाल्याचं मला वाटतं. नाही, आम्हाला या सगळे माहितीच नाही आहे. बट मी एवढं म्हणत आहे की SWM असो किंवा आणखीन खाते असो, ठेकेदारांना कसं काय लाभ भेटतात त्याची अटीशर्ती जी आहे त्यामध्ये काय सॉफ्ट कॉर्नर दिसत आहे. त्यामुळे वारंवार आम्ही पत्र लिहितो, पत्रव्यवहार करतो, आणि आता पण आम्ही काही वारंवार पत्रव्यवहार केले आणि त्यांचं निदर्शन आणला की बाबा ह्या अटीशर्ती तुमची जी आहे जायज नाही या लायबल नाही, त्यामुळे अटीशर्ती काढून टाका. त्यामुळे वारंवार पत्र केलेलं आहे आणि त्याचं स्वागत आहे की जर असे काय निविदा संज्ञान घेतलेली आहे आयुक्तांनी, त्याचं अभिनंदन आहे. आमचं पत्र पण असंही आम्ही वारंवार लिहितो आणि आम्ही अपेक्षा आहे की भविष्यामध्ये आयुक्त असे काय असेल तर त्याच्यावर काळजी घेऊन आमचं जे पत्र आहे आमची जी मागणी आहे त्यावर स्वतः लक्षात घेतात असा आमचा विचार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.